आ टप 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 टप। आपला हिरो गावाच्या वेशीवरती उभा आहे। त्याच्या मनामध्ये जिद्द आणि डोळ्यामध्ये आग आहे। तो पाटलाचा बदला घेणार आहे। एकेकाळी ह्याच पाटलाने त्याला गावाच्या बाहेर हाकलून दिलं होतं। त्याच काळात तो फायटिंगची पूर्ण ट्रेनिंग घेऊन परत आलाय। आता त्याने ठरवलंय की तो बदला घेणार। आपल्याला हिरोच्या डोळ्यात आग दिसते, आग। पण काय झालं, काय होतं त्याच्यासोबत? ही एक खूप मोठी स्टोरी आहे। पाटलाच्या मुलीचं आणि आपल्या हिरोचं एकमेकांवरती खूप प्रेम होतं। ही गोष्ट त्या पाटलाला कळली आणि ऐन वेळेवर त्याची मुलगी सुद्धा फिरली। त्या दोघांनी मिळून आपल्या हिरोला गावाच्या वेशीबाहेर हाकलून दिलं। आता त्याचाच बदला घ्यायला आपला हिरो गावच्या वेशीवरती आलाय। रात्रीच्या काळ्या कुट्ट अंधारात आपला हिरो दबक्या पावलांनी गावात शिरतो। हळूहळू हळू तो पाटलाच्या घराच्या गच्चीवर जातो आणि थेट पाटलाच्या खोलीत उतरतो। पाटील गाढ झोपलेला आहे। त्याची मुलगी पण गाढ झोपलेली आहे आणि आपला हिरो पाटलाला आणि त्याच्या मुलीला भूत बनवून घाबरवायला लागतो। कधी उलटा लटक, कधी उलटा चालत ये। फक्त पाटलालाच नाही तर त्याच्या आजूबाजूला राहणाऱ्या सगळ्यांना आपला हिरो घाबरवायला लागतो। आणि मग हळूहळू ती सगळी लोक आपापलं घर सोडून गावाच्या बाहेर जायला लागतात। आणि मग आपला हिरो त्याच्या घरी जाऊन सुखाने राहू लागतो। The end. कामात आहात का? नाही, थोडं चालू आहे काहीतरी। काय झालं, बोला ना। नाही, बिस्किट खाणार? थँक्यू। घ्या ना, अजून एक घ्या बिस्किट। नाही, बस बस। बर, छान आहे ना? छान आहे। काय फार रेअर बिस्किट आहे ते, सहजासहजी मिळत नाहीत कुठे। आमच्या घराच्या जवळ मी तुम्हाला पर्सनल आयडी वर एक मेल केलेला आहे, तो चेक करा। हा, बर। बिस्किट बद्दल काहीतरी बोलत होता ना? ते मी असंच बघत होतो, कोणाचं लक्ष नाहीये ना आपल्याकडे ते बघायला। तुम्ही मेल चेक करा। ओ सॉरी सॉरी। काहीतरी सोलकडी। या तर त्या कंपनीच्या डिटेल्स आहेत। एक्झॅक्टली, या मेल मध्ये त्या कंपनीच्या सगळ्या डिटेल्स आहेत, अगदी जीएसटी नंबर सुद्धा। ग्रेट। मी खूप अभ्यास केलाय। या कंपनी मार्फत आपल्या काही डील सुद्धा झाल्यात। एकता प्रायव्हेट लिमिटेड आणि जहांगीरदार सन्स समथिंग। अजून काही केटरर्सशी बोलणं झालं होतं पण ते काही घडलं नाही पुढे। मी सगळा स्टडी केलेला आहे त्याचा। मी आजच सगळा स्टडी करते। आय नो, आता आपल्याला लवकरात लवकर कामाला लागायला हवंय। बाकी बिस्किट खरंच उत्तम आहे, काही म्हणा। बिस्किट, हा। काय कसं चालू आहे काम? उत्तम। बिस्किट खाणार? मस्त आहे, अशी नारळाची टेस्ट आहे याला। नाही? सॉरी, तू आता माझ्याकडून कशाला काही घेशील नाही का? तू सांगितलेली स्टोरी कितीही फिल्मी असली ना तरी त्यात तथ्य आहे।
आता आदित्यला त्याची जागा दाखवायलाच पाहिजे. करेक्ट. हे बघ, नेहमी काट्यानेच काटा काढायचा असतो, लक्षात ठेव. हा, पण मीराताईने प्लॅनिंग करून ठेवलंय आदित्यला कसं नमवायचं ते. बस तुलाही तेच करायचंय. तुला तिच्या प्लॅनिंग मध्ये तिच्या सोबतीला जायचंय. आपल्याला ना असं प्लॅनिंग करायचंय की त्याला अजिबात डाऊट नाही आला पाहिजे. आपल्याला त्याला असं घेऱ्यात घ्यायचंय आणि मग एकदम टांगा पलटी. बस. पण आदित्य आता का विश्वास ठेवेल माझ्यावर? म्हणजे तू का घेईल मला घरात? तेच तर तुझं मेन काम आहे. म्हणजे तुला अशी ऍक्टिंग करायची की म्हणजे त्याची काळजी तू नको करू, मी सांगेन तुला कशी ऍक्टिंग करायची आहे. पण अशी करायची की त्याला अजिबात डाऊट नाही आला पाहिजे. कदाचित तुला त्याच्यासमोर हाजी पण करावं लागेल. मला नाही जमणार हे म्हणजे त्या आदित्यच्या पायाखाली जाण्यासारखं आहे. बरोबर. अगं आपल्याला त्याच्या पायाखाली जाऊनच त्याच्या पायाखालची जमीन सरकवायची आहे. लक्षात ठेव. कुछ पाने के लिए ना कुछ खोना पड़ता है. बघू रे जरा बिस्किट. मगाशी तर नको म्हणालस. कधी कधी बदलतो विचार. आवडत नसलेल्या गोष्टी पण कराव्या लागतात. नाही, तुझा विचार बदलणं थोडं सरप्राइझिंग वाटलं, बाकी काय. घे. थँक्यू. खोबऱ्याच आहे. या. कडवट लागलं अचानक थोडं. पण वाटलं होतं तितकं लागत नाही. तुला सवय असेल ना कडवटपणाची. मग कसं सुरू आहे काम? मस्त. नाही, थेट असं केबिन मधून उकिरड्यावर बसून काम करावं लागतंय म्हणून विचारतो. काय, माझ्यासाठी काम करणं जास्त महत्वाचं आहे. कुठे करतो ते नाही. केबिन मध्ये असतं तरी मी हेच काम केलं असतं आणि बाहेर सुद्धा हेच. सो असं काही फरक नाही जाणवत आहे मला. गुड, व्हेरी गुड. मला ना तुझ्यातला काम करण्याचा हाच प्रामाणिकपणा खूप आवडतो. म्हणूनच तर मी तुला पुन्हा कामावर ठेवून घेतलंय. थँक्यू. तुझे खरंच खूप उपकार झालेत माझ्यावर. झाले ते, त्यांना फक्त जाग म्हणजे झालं. मी शब्दाला जागणाराच माणूस आहे आदित्य. विश्वासघात जमत नाही मला. क्या बात, क्या बात. व्हेरी गुड. अशीच लोक हवी आहेत मला माझ्या हाताखाली. हे बिस्किट खाण्याव्यतिरिक्त काही काम होतं का तुझं? होतं ना. काय? तुला कशी आहे? मला वाटतं तू कामाचं बोलायला आला होतास. हा कामाचा विषय नाहीये. अरे माझ्यासाठी आहे ना, तुझ्यासाठी नसेल. आणि बॉसने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं तुला द्यावीच लागतील. मी तुला एक ऑप्शन देतो. तू तिला फोन का नाही करत? म्हणजे तुझा फोन उचलत नसेल ना ती? गरज नाही वाटत आहे मला त्याची. आणि मला वाटलं की त्या दोघी तुझ्यासोबत आल्या असतील. तुला माहित असेल म्हणून तुला विचार की मधुरा तुला घरी सुद्धा भीक घालत नाही. मला खरंच आवडलं असतं त्या दोघींनी माझ्याकडे राहिलेलं. पण काय, त्या दोघी बहिणी खूप हट्टी आहेत, स्वाभिमानी आहेत. त्यामुळे त्या रात्री त्या कुठे गेल्या मला माहित नाही. करेक्ट आहे. आणि तसंही मधुराला खूप ऑकवर्ड झालं असतं तुझ्यासोबत राहायला. मे बी. पण तुझ्यासोबत राहण्यापेक्षा कमीच वाटलं असतं नाही?
तुला त्याची इतकी काळजी आहे तर तू स्वतः का नाही विचारत तिला? हा, एक काम करतो, मी फोन लावून देतो, म्हणजे बोलेल ती तुझ्याशी, नाही? किंवा मीरा बहिणींना विचारतोस का? हं? मी तयार आहे आदित्यच्या विरोधात जायला. थँक्यू. थँक्यू. तू मला का थँक्यू म्हणतोयस? मी तुला थँक्यू म्हणायला हवं. नाही अगं, काय झालं माहितीये का, तुझ्यामुळे ना माझ्यातला दिग्दर्शक जागा झालाय. कदाचित मी उद्या एखादी फिल्म सुद्धा डिरेक्ट करेन, सांगता येत नाही. काय रे? अब तुम्हें पीछे मुड़कर देखना नहीं है, तुम्हें बस आगे बढ़ते जाना है. बहुत कोशिशें होंगी तुम्हें पीछे खींचने की, तुम्हें रोकने की, लेकिन तुम्हें इन सब मुसीबतों का डटकर सामना करना है. दांव दिखाना कुछ और है और लगाना कुछ और. हारना नहीं है गित्ता. गीता. आय, मधुरा रे कॅरेक्टर. बरोबर, चल आता मी आवरायला जाते, म्हणजे ताई इथे पोहोचायच्या आत मला तिथे पोहोचायला हवं ना. येस, ऑल द बेस्ट. येस, थँक्यू. अरे मीरा मॅडम, 7 वाजून गेलेत आज. हो. मग घरी कधी पोहोचणार? उशीर होईल तुम्हाला. नाही नाही, पोचेल मी तासाभरात. हो, पण मग तुम्ही बोललेला ट्रेनने जाणार आहे आज म्हणून. हो, खूप दिवसांनी आता ट्रेनने प्रवास सुरू करणार आहे मी. तेच तर सांगतेय, आता गर्दीची वेळ आहे, तुम्हाला चढायला मुश्किल होईल ट्रेन मध्ये. ते तर आहेच आता, पण बरोबर बोलतायत, त्रास होईल तुला. काय करणार, दुसरा ऑप्शनही नाही आहे ना. आहे ना, मी आज कार घेऊन आलोय. देवाशिषची. सो इफ यू वॉन्ट आय कॅन ड्रॉप यू. नाही, नको, थँक्स. अगं, इतकं लाजायला काय झालंय? मी जस्ट एक मदत म्हणून विचारतोय तुला. नको आदित्य, मदतीची सवय झाली ना की माणूस परावलंबी होतो. हो, आता माझ्या एका मदतीने एवढं काही होणार असेल असं वाटलं नव्हतं मला. नाही, त्याचं काय आहे की हळूहळू कारची सवय मोडायला हवी ना मला. ट्रेनची सवय करून घ्यायला हवी, नाही का? नाही, खरंय, पण मला नाही जमणार आता असलं काय गर्दी. प्रत्येकावर येतेच अशी वेळ, कधी ना कधीतरी. येते मी. बाय. अष्टपुत्रे. हा सर. सर, आज जरा प्लीज लवकर जायचं होतं, म्हणजे 2 मला. मिनिट काम आहे, फक्त 2 मिनिट. अच्छा, बोला ना. काय आहे की ह्या मीरा मॅडम कुठे राहतात? नाही माहित. तुम्हाला बोलल्या नाहीत त्या? नाही. हो, तुम्ही दिवसभर गप्पा मारता, त्या कुठे राहतात एवढा साधा प्रश्न नाही विचारला तुम्ही त्यांना? ऍक्च्युली सर, ते ना डोक्यातच नाही आलं. म्हणजे आता सुद्धा जाताना त्या मी ट्रेनने जाणार आहे एवढंच बोलून गेल्या. स्ट्रेंज. बरं, येऊ मी. आणि हो, यापुढे जर लवकर जायचं असेल ना तर परमिशन घ्यायची कर्टेसी दाखवा. हो, सॉरी सर. 7च्या नंतर निघालो ते. हा, काय नाही, येऊ का असं, म्हणजे. या ना मग. थँक्यू. अहो अष्टपुत्रे,
अष्टमित्र ऐका ना. केंकरे तुम्ही? हो. अहो तुम्ही तर कधीच निघाला होतात ना, इतका वेळ काय करताय? अहो काय सांगू तुम्हाला, इतके विचार चालू आहेत ना डोक्यामध्ये. कसले? अहो हेच आपल्या ऑफिसमध्ये जे घडतंय ते. माझ्याही डोक्यात सतत तेच विचार असतात. अहो माझ्या डोक्याचा तर पार भुगा झालाय. घरी गेलं तरी तेच विचार. आता काय करू असं झालंय मला. पण मग आता इथेच राहणार आहात की काय मग? नाही हो, इथं कसं राहणार. नाही म्हटलं बोलाव. कुणाशी? भूताशी. आ? अहो तुमच्याशी, अजून कोणाशी? बरं बोला बोला, लवकर बोला. मला लवकर घरी जायचंय, माझा नवरा वाट बघतोय. बोला. बोलतो बोलतो. अहो तुम्हाला काय वाटतो, कोण बरोबर आहे, आदित्य सर की मीरा मॅडम? ऑब्व्हियसली मीरा मॅडम. मलाही तेच वाटते. मग मला तर ना मीरा मॅडमची कीव सुद्धा येते माहितीये. या कंपनीच्या मालकीण होत्या त्या. एका रात्रीत सगळंच बदलून गेलंय. डोक्यावरचं छप्परही निघून गेलं त्यांच्या. अहो हे आदित्य सर असं काही करतील ना, मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. माणसाची नियत कधी आणि कशी फिरेल ना, काही सांगता येत नाही. नाही पण इतकं सगळं होऊन सुद्धा मीरा मॅडम आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. हो ना, म्हणजे आत्ताही आदित्य सरांनी त्यांना विचारलं कारमधून घरी सोडू का, तर नाही म्हणाल्या. बघा, आपणही त्यांच्या पाठीशी उभं राहायला हवं. हा म्हणजे बघा ना, आपल्या कठीण प्रसंगामध्ये मीरा मॅडम आपल्या पाठीशी उभ्या राहिल्या. आता आपली वेळ आहे त्यांच्या पाठीशी उभ्या राहायची. खरंच नाही, आपण आपली ही जबाबदारी नक्कीच चांगली पार पाडू. शिवाय वासू सर आणि मधुरा मॅडम सुद्धा आहेतच की आपल्या सोबत. हो, ते मधुरा मॅडमचं काय होत असेल कुणास ठाऊक ना. हो ना, त्यांचं तर ठरलेलं लग्न मोडलं. काही दिवसांपूर्वी किती आनंदात होतो आपण सगळे. अजून काय काय पाहावं लागतं रे. हो ना. केंकरे, मला उशीर झालाय, माझ्या मिस्टरांचा फोन आलाय. आपण उद्या बोलू. हा चालेल चला. चालेल, मी पण उद्या भेटतो तुम्हाला. हो हो. ओके चालेल. बसा बसा. इथं झाली का तुझी सगळी कामं? हो, बरं झालं मी आज ऑफिसला नाही आले. बँकेची खूप कामं अडकली होती, खूप दिवसापासून ती उरकली. हो, मी बोलले होते ना तुला. काय चाललंय ताई? हे काय खोबरं खावतीये? ताई ऑफिसमध्ये सगळं व्यवस्थित ना? अगदी व्यवस्थित, काही काळजी करू नकोस. दमला असाल ना, ते घ्या पाणी. तुमच्यासाठी चहा टाकू किंवा थंडगार सरबत चालेल? आज इतकी सेवा का? ताई आपल्याच घरी आली आहे ना मी नक्की? आणि हा राजेशच आहे ना? हो, तुम्ही अगदी बरोबर घरी आला आहात. आणि मी राजेशच आहे. राजेश? आज ते राज वगैरे नाहीये का? त्याला आज सुट्टी दिली आहे. काय झालं याला अचानक? ही वादळापूर्वीची शांतता आहे, काहीतरी घोळ घातला असणार. नाही, तसं काही नाहीये मा. ते माते तसं काहीच नाहीये. हो का? मी तुला खोबरं किसून देऊ माते? अरे बापरे, आज सूर्य कुठून उगवला नक्की? पूर्वे ना? हो हो, पूर्वेकडूनच उगवलाय. तो पश्चिमेकडनं तेव्हाच उगवेल जेव्हा मी एक मोठा ऍक्टर होईल. हा बस बस, चल हे घे खोबरं खाऊन दे. चल. हो हो दे. म्हटलं काय आज आदित्यने काही त्रास बीस नाही ना दिला ऑफिसमध्ये? नाही नाही, तो आता काही त्रास देणार नाही. त्याला माझी आणि वासुभाऊजींची खरंच खूप गरज आहे. चला, म्हणजे आता तुम्हाला काही त्रास नाही है ना? नाही म्हणजे त्रास असा नाही, पण आदित्यला ना सतत जाणून घ्यायचं असतं की मी कुठे राहते. माझ्या डोक्यात नेमकं काय चालू आहे, मी काही प्लॅन तर करत नाहीये ना. तो स्टाफलाही विचारत असतो मी कुठे राहते, वासुभाऊजींनाही विचारलं त्याने. आणि आता मी येताना तर त्याने मला चक्क विचारलं की मी तुला घरी सोडू का. भीती वाटली असणार त्याला. हा, आणि तसं झालंच पाहिजे, घाबरलंच पाहिजे त्याने. मधुरा कुठे आहे? अगं मी आले ना तेव्हाच नव्हती ती. पहिली माझी ओवी ग खोबऱ्याच्या वाटीला. अरे गातो काय, काम कर. हो हो. अशी अचानक कशी गायब झाली?
दुसरी माझी ओवी ग. ए गप, मधुरा कुठे गेली? म्हणजे मधुरा घरातून गेली तेव्हा कोणी होतं का घरात? हा? तिसरी माझी ओवी ग. ए बाळ ऐक ना, मधुरा कुठे गेली? चौथी माझी ओवी ग. पाचवी माझी ओवी ग. 6वी माझी ओवी ग.